का विकतात तर आजी कितीला आहे काय? हा 20 रुपयाला. तर आपली गाडी पार्किंगला लागलेली आहे जंगलामध्ये. बॅगिनी आता 500-600. बघा तुम्ही आता कशी बसले, हे बघा पाय धरून बसले. दादा किती आहे गिटार, कसं काय? फोटो काढण्यासाठी फोटो काढू शकता. ओरडत बसतात तर तो आवाज इतको होत नाही. 50 रुपये 5 पॉईंटाने घेतो. कलावंतीगड आपलं, विशाळगड आपलं, प्रबळगड, तो वंटी हिल पॉईंट वगैरे तो दाखवतो. ही अशाची कट्टीवाडी, आदिवासी विलेज म्हणून अशाने सगळी माहिती देतोय लोकांना. तर नमस्कार मित्रांनो, मी अनंता पांडू हिंदोळा आणि तुम्ही पाहताय माझी यूट्यूब चॅनल आदिवासी भटकंती. सगळ्यात पहिलं सगळ्यांना जय शिवराय. तर मित्रांनो, हे जे जुमापट्टी स्टेशन आहे ना, इथे आमची आदिवासी मंडळी अशी बोरं, करवंद, आपले भुईमुगाच्या शेंगा विकतात. तर आजी कितीला आहे काय? हा 20 रुपया. मित्रांनो, आज सुद्धा आपल्या माथेरानची क्वीन आलेली आहे. थांबा तुम्हाला दाखवतोय. आता सध्या मानगावच्या तिथं आहे आणि आता थोड्याच टायमात ती येणार आहे जुमापट्टी या स्टेशनला. दाखवतो तुम्हाला. माथेरानची क्वीन आहे, ही क्वीन जुमापट्टीला थांबलेली आहे. आणि जी आपली आदिवासी मंडळी होती ना, जो रानमेवा विकायला आलेले आहेत मानगावाडीचे, ती मंडळी बघा इथे रानमेवा विकत आहेत. आणि या काकू सुद्धा इकडे आहेत, या सुद्धा जो रानमेवा आहे तो विकत आहेत. बरीचशीच मंडळी त्यांच्याकडून हा रानमेवा घेत आहे. तर खरंच मित्रांनो, नक्कीच तुम्ही सुद्धा आलात तर नक्कीच इथे थांबा आणि आपल्या आदिवासी मंडळी करून रानमेवा घ्या. तर मित्रांनो, चला आता आपण पण सुद्धा जाऊया. आपण बाय रोड जाणार आहोत आणि तिच्या अगोदर पोचणार, कारण आता तिला 2 तास लागतील. कदाचित 11-11:30ला पोचते ती वरती आणि आपण तिच्या अगोदर पोचणार आहोत. तर चला आता थेट भेटूया दस्तुरीला. इंग्रजांच्या काळामध्ये स्थापन केलेले हे माथेरान थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखलं जाते. नेरळपासून अवघ्या 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावरती असलेले हे माथेरान पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू बनलेलं आहे. इथे मित्रांनो तुम्हाला त्यांचे जे मार्केट आहे, हे मार्केटसुद्धा खूप मोठा मार्केट आहे. आणि इथे जर तुम्हाला काही वस्तू घ्यायच्या असतील तर त्या खूप कॉस्टली वस्तू आहेत. त्यामुळे तुमचा जो बजेट आहे तो बजेट थोडासा
वाढवूनच घेऊन या। आणि इथे जर तुम्ही येत असाल तर तुमच्या सोबत ज्या पिशव्या असतील, ज्या बॅगा असतील त्या व्यवस्थितरित्या घेऊन जा, कारण इथे माकडांची जी दरवळ आहे ही जास्त आहे आणि माकडे आपल्यावरती हल्ला करतात, आपला जो सामान आहे तो घेऊन जातात। तर नक्कीच मित्रांनो, जर तुम्ही माथेरानला येत असाल तर तुम्ही नेरळपासून बाय रोड किंवा मग मिनी ट्रेनचा उपयोग करून तुम्ही माथेरानपर्यंत पोहोचू शकता। माथेरानचा घाट जर तुम्ही बघितलात तर माथेरानचा घाट खूप म्हणजे खूप असा उताराचा आहे आणि जर तुम्ही माथेरानच्या घाटाला कुठेही उभे राहिले तर तुम्हाला खालचा जो नेरळचा भाग आहे तो खूप सुंदर दिसतोय। तर आपली गाडी पार्किंगला लागलेली आहे जंगलामध्ये, पूर्ण जंगल आहे मित्रांनो। आणि इथे थंड जे वातावरण थंड राहण्याचं कारण आहे हे म्हणजे मित्रांनो ही झाडी, आणि इतक्या उंचावरती सुद्धा मित्रांनो खूप थंड वाटायला लागले आता सध्या तरी, आणि म्हणूनच बरीचशीच मंडळी माथेरानला भेट द्यायला येतात। पूर्ण खचाखच माथेरान भरलेलं आहे मित्रांनो। इकडे टू व्हीलर सुद्धा भरपूर लागलेले आहेत आणि खाली फोर व्हीलर सुद्धा आहेत, दाखवतोय तुम्हाला। तर आता आपण खालूनच जाणार आहोत, बघूया पार्किंगचे किती घेतात ते। तर आता आपण इथे तिकीट काढणार आहोत आणि मग एंट्री करणार आहोत आतमध्ये। तर बघूया किती तिकीट किती आहे। एक द्या। तर मित्रांनो इथे तिकीट काढावं लागतंय, 50 रुपये आहे, 50 रुपये। चला आता आपण तिकीट काढलाय, तर जाऊया माथेरानमध्ये। आणि माथेरानमध्ये काय काय आहे बघायला, तर नक्कीच मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा। मित्रांनो इथे आपला मित्र आहे, हा बघा नितीन। मग कसं काय, तर त्याचा जो माथेरानचा गेट आहे ना त्याच्याच पुढे इथे चहाचा स्टॉल आहे। काय काय मिळतं रे? चहा, मिसळ, भुर्जी पाव, आमलेट पाव। चहा, मिसळ, भुर्जी पाव, आमलेट पाव आणि कॉफी, मॅगी आणि योग्य दर आहे मित्रांनो। नक्कीच जर तुम्ही येत असाल ना माथेरानला तर हा माझ्या मित्रापासून तुम्ही नक्कीच खाऊ शकता, तुम्हाला डिस्काउंट पण मिळेल। माझ्या सांगण्यावरून नाही हो, त्याने दिला तर। पण थोडे चालत आलो ना पुढे तर आपल्याला इथे मिळतंय अमन लॉज स्टेशन, आणि त्याच्या खालच्या बाजूनं आहे रिक्षाला जाणारी रस्ता, रिक्षाचा रस्ता आहे। आणि आपण हे जे अमन लॉज स्टेशन आहे ना, या स्टेशनचा जो पटरीचा मार्ग आहे, या पटरीच्या मार्गाने आपण सरळ मार्केटपर्यंत जाऊ शकतो। आणि ते बघू शकता तुम्ही माथेरानचे मंडळी माकडं आहेत मित्रांनो, भरपूर माकडं आहेत। आणि या माकडांपासून सावध राहा, आपल्याकडे असणाऱ्या बॅगी किंवा पिशव्या असतील या सांभाळून घेऊन जा नक्कीच। अमन लॉजपासून मार्केटपर्यंत जाण्यासाठी आपल्याला अर्धा ते पाऊण तास लागू शकतो। इथे तुम्ही मिनी ट्रेनचा सुद्धा उपयोग करू शकता। अमन लॉज ते मार्केट इथपर्यंत तुम्हाला मिनी ट्रेनसुद्धा उपलब्ध आहे, किंवा मग तुम्ही रिक्षाने नाहीतर मग घोड्यावरती जाऊन तुम्ही मार्केटपर्यंत पोचू शकता।
जी ट्रेन आपल्याला जुमापट्टीला मिळालेली तीच ट्रेन आता आपल्याला इथे मिळालेली आहे. आता वाजले 11:30. आपण तिथून निघालेलो 9:30ला. तर 2 तास मित्रांनो गाडीला यायला लागलेले आहेत. तर विचार करा गाडी किती स्लो येत असेल. वेलकम टू माथेरान मित्रांनो. आता आपण पोचलोय माथेरानच्या जो वरती स्टेशन आहे ट्रेनचं तिथे. आणि इथूनच आता मित्रांनो आपल्याला पॉईंट सुरू होतात, तिथून हॉटेल सुरू होतात, तिथून मार्केट सुरू होतोय. आणि जर आपल्याला काही खायचं असेल काही प्यायचं असेल तर आपण इथे घेऊ शकतो. आता आपण जाणार आहोत. आपला जो मित्र आहे एका हॉटेलमध्ये काम करतोय, त्या हॉटेलचं नाव पण मी विसरलोय. त्याला मी बोललेलो की हॉटेलचं नाव पाठवून ठेव, बघूया. त्याला फोन करतोय. आणि इथे जर तुमच्याकडे लहान मुलं जर असतील ना तर इथे त्यांना खेळण्यासाठी एक छोटीशी टॉय ट्रेन ठेवण्यात आलेली आहे. ही बघा मित्रांनो माझ्या पाठीमागे मस्त आहे ना. जर तुमच्यासोबत तुमची लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी ते खूप सुंदर अशी सोय आहे. आणि हे जे हॉटेल्स आहेत ना हे खूप जुने हॉटेल्स आहेत. इथे मित्रांनो आहे एक छोटंसं गार्डन जे आहे नवरोजी लॉर्ड गार्डन. आणि आपण आता सध्या ते जाणार आहोत. थोडी विश्रांती घेऊया कारण आपण अमन लॉजपासून कंटिन्यू चालत आलेलो आहोत. तर गार्डन कसं आहे ते तुम्हाला दाखवतोय. निवांतपणे बसू शकता. तिथून काय काय दिसतंय खाली ते पण तुम्हाला दाखवतोय. व्हिडिओ कंटिन्यू करा बरं. ही आमची मुलगी. आम्ही आलो आहोत महाबळेश्वरला फिरायला आणि सॉरी माथेरानला. आणि हा खंडाळा पॉईंट आहे. आणि या पॉईंटवरती माझी मुलं आहेत, खूप एन्जॉय करत आहेत. काला कट्टा खाला आणि खूप एन्जॉय केला. आणि आता ही दुर्बीण बघायची म्हणते, ते गोल गेम खेळायचं म्हणते. इकडे तर पाठीच लागली माझ्या की हेच खेळा पापा, मला तेच करायचं आहे. असा हा माथेरानचा एक खंडाळा पॉईंट आहे. आणि खूप एन्जॉय करत आहेत सगळे. माझी पूर्ण फॅमिली आलेली आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जे त्यांची जी लहान मुलगी आहे ना ती खूप हट्ट करते. तिथे खेळ आहेत भरपूर, दुर्बीण असेल किंवा मग धनुष्यबाण असेल, हे जे आपले बॉल घालून जे बाटल्या पाडायच्या असतील त्या असतील, तर खूप हट्ट करते. बघा तुम्ही आता कशी बसले, हे बघा पाय धरून बसले ती. आणि खरंच मित्रांनो माथेरानला या, एक दिवस तरी या तुम्ही माथेरानला. तर मित्रांनो फायनली आपला मित्र आपल्याला भेटलेला आहे. आणि हा बघा आपल्याला अर्ध्या रस्त्यात आलेला आहे भेटायला. आणि त्याचं हॉटेल आहे काय ब्रेड लाईन हॉटेल, म्हणजे तो कामाला आहे. आणि आता आपण तिथे जाऊन आपली जी गोप्रोची बॅटरी आहे ती चार्जिंग करूया. मग कसं काय एकदम मजेत. हां मी आलेलो दुसऱ्या मित्राच्या आसऱ्यावरती, पण त्याने काम सोडून दिलंय. पण आपला जीवाभावाचा मित्र मिळालेला आहे. भावापेक्षा कमी नाही आहे. भरपूर दिवस आम्ही बाहेर जाऊया फिरायला असं विचार करतोय, पण 3 वर्ष झाले कुठेच गेलो नाही. फायनली मी चालू त्याला भेटायला. तर चला तिथे आता थोडंसं विश्रांती करूया आणि आपली जी बॅटरी आहे ती चार्जिंग करूया, नंतर पॉईंट फिरायला जाऊया. मित्रांनो आपण आता आहोत किरणच्या हॉटेलच्या इथे आणि त्याचं नाव आहे बाईक ब्रेड लँड. आणि या हॉटेलची थोडीशी आपण ॲक्टिव्हिटी बघूया. या हॉटेलमध्ये काय काय सुविधा आहे आणि त्यांचे काय चार्ज असतील हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात पाहायला मिळतील. तर आता आपल्याला किरण ना इथले जे हॉटेलचे जे रूम आहेत ते रूम दाखवणार आहे. तर बघूया कशा पद्धतीने इथले रूम आहेत आणि तुम्हाला सुद्धा ते रूम आवडतील नक्कीच.
तर हा बघा मित्रांनो, भरपूर मोठा रूम आहे, मास्टर बेड, इथे तुम्हाला अलमारी सुद्धा आहे, इथे तुम्हाला एंटरटेनमेंटसाठी TV सुद्धा आहे. इकडे आपल्याला अटॅच बाथरूम मिळेल, खूप मोठं बाथरूम आहे मित्रांनो. खूप छान असे रूम आहेत या आपल्या ब्रिकलँड या हॉटेलचे. वरती सुद्धा मित्रांनो आहे. हे बघा, म्हणजे जर तुमची फॅमिली मोठी असेल तर नक्कीच तुम्ही या हॉटेलला येऊ शकता. भला मोठा स्विमिंग पूल सुद्धा आहे मित्रांनो. जर तुम्ही फॅमिलीसोबत येत असाल आणि आपल्याला जर पाण्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही या स्विमिंग पूलमध्ये आनंद घेऊ शकता. आता आपण जाऊया दुसरा एरिया बघायला. खूप मोठा हॉटेल आहे. हा आहे मित्रांनो दुसरा रूम. हा सुद्धा खूप मोठा रूम आहे. मास्टर बेड सोबत तुम्हाला अलमारी, TV आणि बरंच काही आहे इथे. बाथरूम सुद्धा, अटॅच बाथरूम सुद्धा आहे. खूप छान ही जागा आहे, खूप छान हॉटेल आहे. नक्कीच त्या हॉटेलला भेट द्या. इथले जे मॅनेजर साहेब आहेत ना, त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊया आपण या हॉटेलची. तर चला या. नमस्कार सर. नमस्कार. सगळ्यात पहिले तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवरती. तर आता मी इथे आलोय किरणच्या थ्रू, पण मला असं वाटलं की आपले जे हॉटेल आहे या हॉटेलची थोडीशी माहिती माझे जे सबस्क्रायबर आहेत, जर त्यांना माथेरानला यायचं असेल आणि त्यांना जर बजेट कमी असेल त्यांचं, किंवा मग त्यांना राहायला चांगली योग्य ती जागा पाहिजे असेल, मी आता रूम पाहिले आपले, तर थोडीशी आपली जी माहिती आहे हॉटेलची ती माहिती द्या. आणि बुकिंग कशी आहे या हॉटेलची आपल्या, तर ती थोडीशी माझे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना सांगा. ओके, ठीक आहे. सगळ्यात अगोदर मी सुरुवात, आमचे जे हॉटेल्स आहेत बाय ग्रुप यांचे ओव्हरऑल इंडियामध्ये 25 रिसॉर्ट्स प्लस हॉटेल्स आहेत. माथेरानला पण आपल्या 2 प्रॉपर्टीज आहेत. प्लस आपला प्लस पॉईंट हा आहे की आपल्याकडे फक्त व्हेजिटेरियन फूड अवेलेबल आहे. ओके. आपले जे फूड आहे ते व्हेजिटेरियन आहे. प्लस ही जी आपली प्रॉपर्टी आहे यामध्ये टोटल 56 रूम्स आहेत आणि मॅक्स टू मॅक्स कॅपॅसिटी आहे 150 पर्सन्स. त्यामध्ये जर ऍडिशनल फॅसिलिटी विषयी बोलायचं झालं तर आपल्याकडे आहे गेम्स मध्ये टेबल टेनिस, कॅरम, बॅडमिंटन, चेस, क्रिकेट वगैरे आहे. आणि प्लस पॉईंट हा आहे आपल्याकडे जे ऍडव्हेंचर पार्क आहे हे माथेरानचं सगळ्यात बिगेस्ट ऍडव्हेंचर पार्क आहे. ओके. म्हणजे माथेरानच्या पूर्ण हॉटेलपेक्षा इथला जो ऍडव्हेंचर पॉइंट आहे तो खूप मोठा आहे. सगळ्यात वेगळा आहे आणि सगळ्यात मोठा आणि लॉंग डिस्टन्सचा पण आहे, जो की माथेरानमध्ये कुठल्याही प्रॉपर्टीमध्ये नाहीये. नक्कीच मित्रांनो, जर तुम्ही माथेरानला येत असाल ना, तर आपले जे हा जो हॉटेल आहे ना, बिगेस्ट लँड, तर या हॉटेलला नक्कीच भेट द्या. आणि तुमची जी बुकिंग आहे ना, ती बुकिंग तुम्ही या हॉटेलच्या वेबसाईट वरती करू शकता. तर नक्कीच थँक्यू सर. तुमचं थोडीशी जो तुम्ही जी थोडीशी माहिती दिली ती माझ्या सबस्क्रायबर पर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय मी. आणि नक्कीच जे माझे काही मित्र असतील किंवा माझे जे मुंबईचे जे ओळखीचे लोक आहेत त्यांना जर इथे यायचं असेल तर मी तुमचा नंबर किंवा मग तुमची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट मी त्यांना देईनच. किंवा मग तुमचे जे हॉटेलचं नाव आहे या नावानुसार तुमची वेबसाईट असणार. हो, नावानुसार वेबसाईट आहे, त्यावरती जाऊन पण तुम्ही बुकिंग करू शकता. नक्कीच. किंवा ऑनलाईन जसे पोर्टल MMT झालं, गोवा IMO झालं, एगोडा झालं, कुठेही तुम्ही सर्च करू शकता आणि तुमची बुकिंग कन्फर्म 100% होईल. ओके. थँक्यू सर. थँक्यू. हॉटेलचा जर ॲडव्हेंचर भाग बघितला तर तो भाग खूप मोठा आहे. इथे तुम्ही सायकलिंग करू शकता रोपवेच्या साहाय्याने. आणि पुढे आपल्याला स्कायवॉक वगैरे आहेत. पुढे आपल्याला जाळ्या लावून ठेवलेल्या आहेत, त्याच्यावरती सुद्धा आपण स्टंट्स करू शकतो. पण मित्रांनो, जर तुम्ही इथे येत असाल तर त्यांची जी
सेफ्टी टीम आहे, या टीमसोबतच तुम्ही इथे ॲडव्हेंचर करायला या. तुम्ही स्वतःहून इथे येऊ नका. आणि नक्कीच मित्रांनो या हॉटेलचा आनंद घ्या. खूप छान हॉटेल आहे. तर इथे आपण ही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी बघितली आणि आता आपण जाणार आहोत पुढच्या पॉईंटला. तर मित्रांनो आता आपण किरणचा निरोप घेऊया आणि मग पॉईंट बघायला जाऊया. आणि नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू करा. अजून थोडंसं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळणार आहे. जर तुम्ही इथे येत असाल तर नक्कीच माझ्या मित्राच्या हॉटेलला थांबा. ही जी ॲडव्हेंचर आहे हे ॲडव्हेंचर अनुभवा. मी थोडंसं प्रयत्न केला पण सेफ्टी शिवाय आपण पुढे नाही जाऊ शकत, त्यामुळे मागे फिरून आलो. तर चला आता पॉईंट बघायला जाऊया. चल ओके. काय सांगशील? काय सांगशील? लाईक आणि सबस्क्राईब करा माझ्या मित्राच्या चॅनलला. चला तर चल मग. ओके, थँक्यू. चला मित्रांनो आता आपण जाऊया लेक पॉईंट बघायला. जागोजागी पॉईंटचे नावं असलेली पाटी लावण्यात आलेली आहे. त्याची माहिती आणि किती लांब आहे ते सुद्धा इथे दाखवण्यात आलेले आहेत. त्यामुळे आपण इथे हरवण्याचं काही चान्स नाही आहे. तुम्ही निवांतपणे माथेरान फिरू शकता. मित्रांनो जर आपण लेक पॉइंटला आलो ना तर इथे आपल्याला गिटार सुद्धा वाजवायला मिळणार आहे. दादा किती आहे गिटार, कसं काय? फोटो काढण्यासाठी फोटो फोटो काढू शकता. पर पर्सनला तुम्हाला 20 रुपये चार्ज आहे. 20 रुपये. फोटो तुम्ही किती पण काढा, अनलिमिटेड. ओके, म्हणजे आपण फक्त फोटो काढण्यासाठी हा गिटारचा वापर करू शकतो. वाजवला तरी चालेल मित्रांनो. चालेल. 20 रुपये ना? हो 20 रुपये. तर आता आपण आहोत लेक पॉईंटवरती आणि इथे आहे एक छोटंसं तळ, त्यामुळेच या पॉईंटला लेक पॉईंट बोलतात. आणि याच पाण्याचा उपयोग कदाचित माथेरानमध्ये हॉटेलच्या जे आंघोळीचे वगैरे पाणी वापरत असतील यासाठी या पाण्याचा वापर केला जात असेल. आणि अजून इकडे एक पॉईंट आहे, तो सुद्धा आपण पाहायला जाऊया. या डॅमच्या बाजूनं आपल्याला जायचं आहे लॉर्ड पॉईंट. इकडे हे बघा, हे आहे लॉर्ड पॉईंटकडे जाणारा रस्ता. बघूया लॉर्ड पॉईंट. आज थोडंसं बरं वाटतंय. खूप दिवसांनी फिरायला निघालोय आणि थोडंसं ऊन सुद्धा कमी लागतंय मित्रांनो, कारण आपण आलोय माथेरानला आणि माथेरान आहे एक थंड हवेचे ठिकाण. लॉर्ड पॉईंट बघायला जाणार आहोत आपण आता. बघूया तिथून काय व्ह्यू दिसतोय तो. हे बघा आपण पोचलोय लॉर्ड पॉईंटला आणि इथून खूप सुंदर असा नजारा पाहायला मिळतोय खरंच. आणि हा माथेरानचा फेमस असा पॉईंट सुद्धा आहे. तर इथे सुद्धा आपल्याला दुर्बिणीने सुद्धा पाहायला आपल्याला इथे सुद्धा सोय आहे. इकडे मित्रांनो हा दिसतोय चौकता डॅम. मला दिसतोय की नाही दिसत, थांबा. दिसतोय का? इकडे इरसाळवाडी, कर्नाळा सुद्धा दिसतोय, माणिकगड दिसतोय, प्रबळगड दिसतोय, कलावंतीन सुद्धा दिसतोय आणि या बाजूला गोदानी साईड दिसते. बरीचशी अशी आपल्याला इथून या पॉईंटवरून जे जागा आहेत त्या जागा पाहायला मिळतात. चला आता आपण जाऊया इको पॉईंटवर.
आहे मित्रांनो इको पॉइंट, आणि इथे आपण जर आवाज दिला ना तो डबल होतोय. याचं कारण मित्रांनो, इथे 3 बाजूने डोंगर असे जवळ आलेले आहेत. त्या बाजूने सुद्धा डोंगर आलेला आहे, या बाजूने सुद्धा डोंगर आलेला आहे, आणि आपण जिथे उभा आहोत या बाजूने सुद्धा डोंगर आलेला आहे. आणि एका बाजूनं जी जागा आहे ती मोकळी आहे, त्यामुळे इथे इको साऊंड होतोय आणि तो आवाज आपल्याला डबल येतोय. तर बरीचशीच मंडळी हा पॉईंट बघायला येतात. मेन जो पॉईंट आहे इको पॉईंट, या आकर्षणाला बघून इथे माथेरानला येतात. आणि नक्कीच मित्रांनो छान वाटतंय इथे येऊन. तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. सध्या हवा मित्रांनो भरपूर आहे, त्यामुळे आवाज इको नाही होत, आणि आपण इथे टाईम नाही घालवणार, त्यामुळे जरा लवकरात लवकर आपला ब्लॉग संपवण्याचा काम करतोय. आणि जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सायकल देतो का रे बाळा? हा, अरे दे ना, मी दमलोय जाम. तू देतो काय रे? देतो, दे ना. लुजिया पॉइंट परत जाऊन येतो. पण मला आता पाहिजे. किती पैसे किती घेशील? नको पाहिजे. हा, चला मित्रांनो, पोरं नाही देत आपल्याला सायकल, आपण चालत चालतच जाऊया. काय रे? मी ना नेरळ. चला लुजिया पॉइंट बघूया आणि आपला जो ब्लॉग आहे तो एंड करूया. खाणी कोठ नाही, कोंबड्या आहेत मित्रांनो, कोंबडी. बघू आलंय हे एका घराजवळ. हा लुजिया पॉइंट कुठं आहे? लुजिया पॉइंट बघू आणि मग आपला ब्लॉग बंद करू, कारण आता बॅटरी खपली आहे आमची, माझी या ॲक्शन कॅमेराची. केवढा लांब आणि केवढा नाही बघू. दमलू बराच, माथेरान दमायचा काळ आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करजा, नक्की करजा. पण कवा माझा व्हिडिओ असा त्याच्यात कमेंट नाही ओपन होत, असं होतं कवा काय माहीत काय प्रॉब्लेम होतं. ते आपले जे मामा आहेत ना, अनंता ठोंबरे, माझं पण नाव अनंत आहे, त्यांचं पण अनंता. हे मामा आहेत ना, त्यांचा इथे स्टॉल आहे. वेफर्स वगैरे, चहा वगैरे तुम्हाला मिळेल. आणि मॅगी वगैरे. इथे त्यांची एक दुर्बीन सुद्धा आहे मित्रांनो. त्या दुर्बिणीने तुम्हाला समोरचे जे व्ह्यूज पाहायचं असेल ना, ते सुद्धा पाहू शकता. समोर जो कलावंतीन दुर्ग दिसतोय तो दिसेल, प्रबळगड दिसेल. आणि मामा किती कसं काय घेतात तुम्ही? या ठिकाणी आम्ही मग कस्टमर ज्या पद्धतीने येतील तिथे आम्ही इथे 50 रुपये 5 पॉईंट आम्ही घेतोय. कलावंतीगड दाखवतोय, इर्शाळगड दाखवतोय, प्रबळगड, तो वंट्री हिल पॉईंट म्हणून आहे तो दाखवतो. आपली आशाची पट्टीवाडी, आदिवासी विलेज म्हणून, हे अशी आम्ही सगळी माहिती देतोय लोकांना. आणि इकडनं 360 डिग्री व्ह्यू दिसतोय. हा इथं जुन्या काळामध्ये 5 पिक्चर झाले. कहाणी किस्मत, सौदागर, प्यार किया तो डरना क्या, बंधन पिक्चर, मास्टर पिक्चर. हा सर्वात मेन पॉईंट आहे. पण ते घोडेवाड्यामुळे इथे कस्टमर कमी येते. हे जवळचे पॉईंट दाखवतात. आणि एवढा असा सुंदर पॉईंट आहे, काही खंड पूर्ण तुम्ही 15 पॉईंट पाहू शकतात. एवढा ओपन व्ह्यू दिसतोय. म्हणजे मित्रांनो, हा जो मी तुम्हाला बोललो ना की लुजिया पॉइंट हा एक मेन अट्रॅक्शन आहे, तो हाच. आणि मामाने जी माहिती दिली ना आपल्याला, का इथून काय काय आपण पाहू शकतो, हे सर्व काही गोष्टी आपण इथे पाहू शकतो. पनवेलचा भाग सुद्धा आपल्याला इथून दिसतोय. मुंबई पूर्ण भाग दिसतोय ना, पूर्ण एरिया दिसतोय. तर नक्कीच मित्रांनो, आता मी तुम्हाला पॉइंट दाखवतोय आणि आपण इथला व्हिडिओ थांबूया. हा इथे मामाचा हा स्टॉल आहे. तुम्हाला नाश्ता मिळेल. 52 वर्षापासून. 52 वर्ष झालं. 52 वर्ष झाली मित्रांनो. आमचा आदिवासी माणूस इतका माथेरानमध्ये आता 52 वर्ष झाले. 5 पैशापासून आपण इथे धंदा करतोय. 5 पैशापासून. 5 पैसे 10 पैशापासून. विचार करा, 5-10 पैशापासून धंदा करतात. म्हणजे आयुष्य, मामांचं आयुष्य पूर्ण या माथेरानच्या डोंगरामध्येच गेलंय. त्यांचं गाव हा जो खाली आशाची पट्टी आहे ना, तो आहे. तर इथे तुम्ही या, संध्याकाळी या, दुपारी या, कधी पण या. भजी मिळेल, मॅगी मिळेल,
असं. सगळं पदार्थ बनवून मिळणार. ओके, गरमागरम. नवीन ताजं ताजं मित्रांनो, ते पण ताजे ताजे, कारण आता इथे बनवून ठेवायला तर कस्टमर कधी नाही. येईल माहिती ऑर्डर सांगा. प्रमाणे मिळणार. हा, म्हणजे ऑर्डर प्रमाणे नवीन काय? तुम्हाला ताजे खायला मिळतील. हा. तर नक्कीच मित्रांनो, इथे या. मामांचा इथे नंबर सुद्धा आहे. इथे खाली जर तुम्हाला लुझिया पॉइंटला पाहिजे असेल जेवण वगैरे तसं तर अगोदर मिळेल. संपर्क अगोदर करा. तुम्ही संपर्क करू शकता. इथे त्यांचा नंबर आहे, मी नंबर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देईन. तर नक्कीच मित्रांनो या. तर मित्रांनो, काकांकडे बोलून खूप बरं वाटलंय, मामांकडे बोलून. आणि आता आपण ना जो आपला लुझिया पॉइंट आहे तो बघूया आणि आपला जो व्हिडिओ आहे तो इथेच थांबूया. पहिला आता पॉइंट बघूया, इथून काय काय दिसतंय ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. दुर्बीन सुद्धा आहे काका मामांकडे, पण त्याच्यातून आपल्याला कॅमेऱ्यातून दिसणार नाही. पण तुम्ही स्वतः या, स्वतः बघा. काकाचा जो रेट आहे दुर्बीन बघण्याचा तो सुद्धा परवडणारा आहे, 50 रुपये पर व्यक्ती. आणि खरंच खूप छान वाटलं काकांकडे बोलून. काका पुन्हा आलो कधी तर भेटूया. या धन्यवाद. चला. हा मित्रांनो, इथून दिसतोय पूर्ण चौकच्या डॅमचा व्ह्यू. खूप सुंदर दिसतोय. हा आहे चौकचा डॅम. आणि हे बघा, तो माथेरानचा त्या बाजूचा सुद्धा एक शेवटचा पॉइंट दिसतोय. आणि इकडे दिसतोय हा लॉर्ड पॉइंट, लेक पॉइंट. आणि इकडे आपल्याला दिसतोय इरसाळगड, माणिकगड. हा एक चौकचा भाग. इकडे खोपोली खंडाळा पूर्ण भाग दिसेल. आणि हा कलावंतीन दुर्ग, प्रबळगड. इकडे चंदेरी वगैरे, मलंगगड, सगळा भाग दिसतोय मित्रांनो. म्हणून या पॉइंटला मेन असं म्हणजे एक आकर्षणाचा भाग आहे. आणि हा इथे एक पॉइंट आहे. खरंच मित्रांनो खूप सुंदर पॉइंट आहे हा इको पॉइंट. इको पॉइंट नाही, सॉरी मित्रांनो, लुझिया पॉइंट. तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.